Okay, good morning, good afternoon, all of you. We will continue our last problem. So आपण बॅलन्स काय केलेला आहे, ब्रॉट डाउन करून घेतला लास्ट डेटचा 1,18,080. सो लास्ट डेटचे डेप्रिसिएशन रेकॉर्ड करा बाय डेप्रिसिएशन. लास्ट डेटचं डेप्रिसिएशन किती होतं? So last dateचं depreciation. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. So last dateचं depreciation record करा 23,600. 616. Okay, right. And then close last date 1,18,080. Then 1,18,080 and find out last balance 31st December 2013 by balance brought down by balance carried down by balance carried down. Amount किती आहे लास्ट डेटची? 94,000. 94,464. 94,464. ओके, सो नेक्स्ट डेटला अमाउंट रेकॉर्ड करून फक्त ठेवा. ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे 1 January 2014. टू बॅलन्स ब्रॉट डाउन $94,464. So is it clear transaction? So is it clear step? Yes, ma'am. Yes, ma'am. So आपल्याला नेक्स्ट बुक रेकॉर्ड करायचं आहे मोल्डिंग क्राफ्ट इंडस्ट्री. ओके, मोल्डिंग क्राफ्ट इंडस्ट्रीला आपण सांगितलं मोल्डिंग क्राफ्ट कोण आहे? सेलर आहे. ओके, सो सेलरच्या बुक मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. पहिली एंट्री क्रेडिट साइडला रेकॉर्ड होईल 1 January 2011 बाय मशिनरी अकाउंट. ओके, क्रेडिट साइडला का होणार आहे? कारण काय करतो आपण? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग मोल्डिंग क्राफ्ट इंडस्ट्री कडून काय गेलेली आहे? पहिल्या दिवशी मशिनरी त्यांनी सेल केलेली आहे. सो क्रेडिट द गिव्हर. सो आपण काय केली? क्रेडिट साइडला एंट्री रेकॉर्ड केलेली आहे. कॅश प्राइस आहे 1,84,500. ओके, सो जेव्हा सेलरने मशिनरी सेल केली त्या दिवशी त्याच डेटला त्याला फर्स्ट काय मिळालेली आहे? डाऊन पेमेंट मिळालेला आहे 1 January 2011 टू कॅश ॲट बँक. सो डेबिट द रिसिव्हर म्हणून आपण डेबिट साइडला रेकॉर्डिंग केलेलं आहे टू कॅश ऑब्लिक बँक. ओके, सो पहिलं डाऊन पेमेंट आपल्याला किती मिळालेलं आहे? डाऊन पेमेंटची अमाऊंट किती होती? 60,000 ना. ओके, सो डाऊन पेमेंट 60,000. देन इयर एंडिंगची एंट्री आपण स्टार्ट करणार आहोत. देन इयर एंडिंगला पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली 31st December 2011 टू कॅश ॲट बँक. पहिली इन्स्टॉलमेंट कितीची आहे? 50,000, राईट. अँड इयर एंडिंगला इंटरेस्ट ऑल्सो मिळालेला आहे आपल्याला, बट इंटरेस्ट इज अ नॉमिनल अकाउंट. दॅट्स वाय हिअर वी रेकॉर्ड क्रेडिट साइड 31st December 2011 by interest
ओके. सो इंटरेस्ट किती चार्ज केला होता सांगा बरं. पहिल्या इयरचा इंटरेस्ट पहिल्या टेबल मध्ये लक्षात येईल. किती आहे सांगा इंटरेस्ट. 12,450. राईट. 12,450. So is it clear? First day transaction. Yes, ma'am. Okay. So account close करा. डेबिट जास्त आहे की क्रेडिट जास्त आहे बघा. आता क्रेडिट साइड जास्त असेल. सो 1,84,500 प्लस 12,450 टोटल किती येईल. 96,950. 1,950. 1,96,950. ओके. सो बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅरीड डाऊन करायचं आहे टू बॅलन्स. बॅलन्स कॅरीड डाऊन करा. किती येईल बघा. 86,950. ओके. सो डेट पुटअप करा 31 डिसेंबर 2011. देन बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्या नेक्स्ट डेटला. 1 जानेवारी 2012 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. So 86,950. So is it clear? Yes, ma'am. ओके. सो आता आपण सेकंड इयर कडे आलो. सेकंड इयरला आपण काय करणार आता. सेकंड इयरला आल्यानंतर आपल्याला सेकंड इयरची इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे 31 डिसेंबर 2012. डेट पुटअप करून घ्या. सेकंड इयर इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे. दॅट्स वाय डेबिटला रेकॉर्डिंग होईल टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सेकंड इयर इन्स्टॉलमेंट सुद्धा सेम अमाऊंटची होती 50,000 अँड सेम डेटला तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा मिळालेला आहे. सो इंटरेस्टचं रेकॉर्डिंग क्रेडिट साइडला होईल. डेट पुटअप करा 31 डिसेंबर 2012 बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट अकाउंट. सो सेकंड इयरचा इंटरेस्ट सांगा किती आहे. 8,695. 8,695. ओके. सो 8,695 ना. ओके. होय So, बरोबर. अकाउंट क्लोज करा. सो क्रेडिट साइड जास्त आहे. 86,950 प्लस 86,950 टोटल किती येईल बघा. 95,645. 95,645. सो दोन्ही साइडला रेकॉर्डिंग करून घ्या. 95,645. देन फाइंड आउट बॅलन्स. 50,000 मायनस करा 95,645 मधून म्हणजेच तुम्हाला बॅलन्स मिळेल. 45,645. राईट. 45,645. सो हेडिंग द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. डेट पुटअप करा 31 डिसेंबर 2012. ओके. अँड देन बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्या नेक्स्ट डेटला. सो डेट पुटअप करा 1 जानेवारी 2013 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सो अमाऊंट आहे 45,645. देन लास्ट डेटला लास्ट इयरचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करा. लास्ट डेटला तुम्हाला काय मिळालेलं आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इंटरेस्ट. सो 31 डिसेंबर 2013 टू कॅश ॲट बँक. टू
कॅश ऑब्लिक बँक, लास्ट, एक मिनिट हा. सो लास्ट डेट पुटअप करा 50,000 अँड सेम डेटला तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे. सो इंटरेस्ट रेकॉर्डिंग सुद्धा करा क्रेडिट साइडला 31 डिसेंबर 2013 बाय इंटरेस्ट अकाउंट. बाय इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट लास्ट डेट सांगा किती आहे? 4,355. 4,355. ओके. सो अकाउंट क्लोज होतंय का बघा. टॅली झालं पाहिजे दोन्हीकडे. झालं मॅडम. 50,000. 50,000. ओके. येस मॅम होत 50,000 ला अकाउंट क्लोज होईल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, लास्ट अकाउंट इंटरेस्ट अकाउंट. इट्स व्हेरी सिम्पल, काही हार्ड नाहीये त्यामध्ये सुद्धा. सो आपण आता इंटरेस्ट अकाउंट रेकॉर्ड करू. इंटरेस्टची अमाऊंट आपल्याला माहिती आहे काय आहे. इंटरेस्ट अकाउंट सो इंटरेस्ट फायनल अकाउंट मध्ये कुठे रेकॉर्ड होतो माहितीये का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे माहिती आहे ना सगळ्यांना. सो सेकंड इफेक्ट, इंटरेस्ट जेव्हा आपण रिसीव्ह करतो तेव्हा तो डेबिटला रेकॉर्ड होईल. सो डेट कॅश ॲट बँक इयर वाईज पुटअप करा आणि तो ट्रान्सफर कुठे केला जातो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. दॅट्स वाय क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो चला आपण रेकॉर्ड करूया वन बाय वन. इंटरेस्ट कधी मिळालेला आहे? इयर एंडिंगला. सो पहिली डेट येईल 31 डिसेंबर 2011 टू कॅश ॲट बँक. एक मिनिट. सो टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सो इंटरेस्टची अमाऊंट सांगा. पहिली आहे 12,450. सो हा पहिल्या डेटचा इंटरेस्ट आहे. सो त्याच डेटला आपण काय केला, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. दॅट्स वाय 31 डिसेंबर 2011 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. सो 12,450. ओके. सो अकाउंट क्लोज. दोन्ही साइडला टोटल सेम पुटअप करा 12,450 and 12,450. Okay, is it clear? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. इंटरेस्ट अकाउंट तर कॅल्क्युलेशनला खूप सिंपल आहे. लक्षात ठेवा, डेबिटला फक्त इयर वाईज इंटरेस्ट एंट्री करत जायची. क्रेडिट साइडला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतो, म्हणून क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन जितके इयर दिलेले आहे तितके ऍज इट इज मेन्शन करा. सो नेक्स्ट इयर आहे आपला 31 डिसेंबर 2012 बाय टू कॅश ॲट बँक. सो सेकंड इयरचा इंटरेस्ट किती होता? 8,695. 695. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा सेम डेटला 31 डिसेंबर 2012 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. $8,695. ओके. सो अकाउंट क्लोज. दोन्हीकडे टोटल करा सेम
and date close करा 8,695, then 8,695. Okay, then last date 31st December 2013 to cash at bank. लास्ट डेट ची सांगा अमाउंट किती आहे इंटरेस्ट 4,355. ओके, सो 4,355. सो पुटअप करा 31st December 2013 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन अकाउंट क्लोज. काही हार्ड होतं का यामध्ये? No, मॅम. No, ma'am. सो प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे. Yes, ma'am. सो आजच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपण इंटरेस्ट अकाउंट कसं चार्ज करायचं हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. डेबिटला टू कॅश ॲट बँक, क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इयर वाईज इंटरेस्ट पुटअप करायचा, अकाउंट क्लोज करायचं. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, त्यामध्ये काही हार्ड नाहीये. सो थँक्यू.